हां 31वा श्लोक आणि 436 ओवी, अध्याय 9. आपला विषय आहे राजविद्या राजगुह्य योगो नाम 9वा अध्याय. 9व्या अध्यायाचे चिंतन आपण इथपर्यंत केलेलं आहे. बरोबर आहे का? काय मागं पुढं झालं आहे? आता बऱ्याच दिवस झाला ना. तेव्हा या 9व्या अध्यायामध्ये प्रमुख असे 3 विषय सांगितले: ज्ञान, ऐश्वर्य योग आणि अनन्य भक्ताची लक्षणं. ज्ञानाचा अधिकारी सांगितला कोण आहे म्हणून. त्यानंतर ज्ञानाचं महत्त्व आणि अनन्य भक्त असे प्रमुख विषय या अध्यायामध्ये आहेत. तसा जर विचार केला तर माऊली म्हणतात, 9वीच्या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया, बेहाला मी वाया गर्व का करू. तैसे 9वी श्रीकृष्णाचे बोलणे ते 9व्याचे ऐशे मी म्हणे, या निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थ हाते. अनुपमेय अशा प्रकारचा हा 9वा अध्याय. आणि सुरुवातीला ज्ञानाचं महत्त्व, त्याच्यानंतर ऐश्वर्य योग. माझ्या ऐश्वर्य योगाला अवजानंती माम मूढा, असे अविवेकी लोक जाणत नाहीत. पण जे जाणतात, महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम सततम कीर्तयन्तो माम. हे काय तर माझ्या स्वरूपाला ऐश्वर्याला जाणणारे आहेत. आणि मग त्यांचं ते वर्णन झालं. वास्तविक मी कसा आहे तेही सांगितलं. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा, असा आहे मी, पण अशा माझ्या स्वरूपाला ते जाणत नाहीत. आणि मग पुढे विषय झाला की भगवान म्हणतात तुझी पूजा, कारण का अनेक देवदेवतांची पूजा केली जाते, मग तुझ्या पूजाला तर फार म्हणजे कष्ट लागत असतील, अनेक उपचार लागत असतील. भगवान म्हणतात तसं काही नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मना. माझ्यासाठी फक्त भक्ती हीच श्रेष्ठ आहे. उपचार फक्त निमित्त आहे, भाव श्रेष्ठ आहे. एरपत्र पुष्पफळ ते भाजावया मिश केवळ, वाचून आमचा लाग निष्कळ. एरं भक्ती तत्व, फक्त भक्ती भाव पाहिजे. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. फक्त भक्ती असावी माझ्यासाठी. आणि मग ती भक्ती करीत असताना मग जे चांगले लोक आहेत तुझी भक्ती करणारे, त्यांनाच तुझी प्राप्ती होत असेल. भगवान म्हणतात तसंही काय नाही. आपिचे सुदुराचारो भजते मामनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवशितोही सहा. आणखी याच्यामध्ये भगवंत किंवा माऊलीसारखे साधू संत यांची अभिव्यक्ती या मृत्यू लोकामध्ये आहे. ती पुण्यवानासाठी तितकी नसून पाप्यासाठीच जास्त आहे. जे पुण्य करणारे ते तर मार्गाला लागलेलेच आहेत, पण पापी लोकाचा उद्धार कसा होईल अशी ही दया. म्हणून त्यांच्यासाठी साधू संताची आणि भगवंताची गरज आहे. नव्हे नव्हे त्याच्यासाठीच ते येतात. आणि मग हा जो श्लोक आहे याच्या पाठीमागचा 30वा जो श्लोक आहे, तिथून 7 प्रकारचे भक्त सांगितले बा. त्या 7व्या अध्यायामध्ये सांगितलेले वेगळे, तिथे 7 प्रकारचे सांगितले ना. हां नाही 4 नाही, त्याच्या अगोदर आहेत ना आणखी काही, पण ते मला जाणत नाहीत कोणचे. अवजानंती माम नाही, ते त्याच्या अगोदरच आहे पा. न माम दुष्कृती नो मूढा, हे मूढ तिथे 3 सांगितले. नंतर मग ते 4 प्रकारचे सांगितले. मात्र ते वेगळे आणि हे वेगळे आहेत भक्त.
इथं आपिचे सुदुराचारो आणि त्याच्यानंतरचा क्षिप्रम भवती धर्मात्मा या 2 श्लोकामध्ये दुराचारी भक्त सांगितले. ते दुराचारी जरी असले तरी सुद्धा काय तर माझी भक्ती करतात ना, मग त्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. मग असे दुराचारी त्यांना किती वेळ लागेल? भगवान म्हणतात क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति कौंते प्रतिजानेहि नमे भक्त प्रणश्यति. या 2 श्लोकामध्ये हे दुराचारी भक्त सांगितलं. आणि सुदुराचारी म्हणजे चांगल्यातला चांगला पक्का दुराचारी, ज्याने दुराचार करण्याचं काही ठेवलेलं नाही, श्रेष्ठ सगळ्यामध्ये अशा प्रकारचा. म्हणून ते हे जे 2 श्लोक आहेत ना, आपिचे सुदुराचारो आणि क्षिप्रम भवती धर्मात्मा, या 2 श्लोकामध्ये ते सुदुराचारी सांगितले. आणि तोच विषय सांगत पुढे भगवान म्हणतात त्याला धर्मात्मा होण्यासाठी तो उत्तम कुळातलाच पाहिजे अशातला भाग नाही. आगा कुळाची चोखटपणा न लगा अभिजाते जनीस लागा व्युत्पत्तीचा वावगा शोषका व्हावा. म्हणजे कुळ चांगलं असलं पाहिजे, पवित्र कुळामध्ये जन्माला आलेला असला पाहिजे अशातला भाग नाही. किंवा अभिजात्य जनी श्लाघा, अभिजात्य तो म्हणजे तो अध्ययन केलेला पाहिजे वगैरे असत. किंवा व्युत्पत्ती अवघे शोषका व्हावा, किंवा शास्त्राची व्युत्पत्ती वगैरे शास्त्र शिकलेला असाच असला पाहिजे अशातला भाग नाही. का रुपे वैसा माझा अतलेपणे का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते, काही त्याचा उपयोग नाही. फार मोठं काय तर चांगलं रूप आहे परंतु पापवृत्ती आहे, काय कामाचं आहे? रूप चांगलं आहे, सर्वांगी सुरेख नाथबाबा म्हणतात, पण जिचे नाकी पांढरी टीक, बाई सुंदर आहे सगळं आहे पण नाकावर पांढरी टीक आहे, तर सौंदर्य शोभून दिसणार, त्या सौंदर्याला महत्त्व नाही. की रूप वैसा माझा, रूप हे तारुण्य आहे आणि त्या तारुण्याचा माझ आहे, माझा शब्दाचा अर्थ. रूपे वैसा माझा अथलेपणे का गाजा, आणि खूप संपन्न आहे पण एक भाव नसेल तर एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते. मग त्याच्यासाठी उदाहरणं दिलेत. कणे विन सोपटे कणशी लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओपण ओसनगर. पीक भरपूर आलंय, कणसं आलेत पण त्या कणसाला दानाच भरला नाही, काय उपयोग आहे त्या कणसाचा? काय करावे गोमटे ओसनगर. नगर सुंदर बांधलेलं आहे, बंगले आहे तो खूप चांगले, आधुनिक पद्धतीने चांगलं बांधलेलं आहे, सगळ्या सोयीने युक्त, पण राहायला घरात माणसंच नाही ते, त्या बंगल्याचा काय उपयोग म्हणा. तसं ना तरी सरोवर आटले रानिया दुःखी दुःखी भेटले, का वांज फुली फुलले झाड जैसे. आटलेलं सरोवर किंवा उदके विन सरिता भयंकर रे, माऊली म्हणतात. उदकाशिवाय नदी किती भयानक दिसते, म्हणजे नदीकडे पाहूसुद्धा वाटत नाही. तसंच एखादं सरोवर आहे परंतु त्याच्यामध्ये पाणी नाही, पाणी नसेल तर ते शोभून दिसत नाही. कवांज फुली फुलले झाड जैसे. किंवा रानात दुःखी माणसाला दुःखी भेटला, किंवा वांज फुलाचं काय तर फुलं येतं पण ते वांज येतं. वांज म्हणजे त्याला फळ तर येतच नाही पण त्याला सुगंध सुद्धा नाही. काही फुलाचं फळ म्हणजेच सुगंध असतो, सुगंधित फुलं असतात, फळंही त्याला येत नाहीत, नका येणार परंतु त्याचा सुगंध असणं हेच फळ आहे. पण हे कसं आहे फळ, ते फुल वांज फुली फुलले झाड जैसे. त्याला फळंही नाही, त्या झाडाला फुलं येतं फक्त परंतु त्या फुलाला सुगंध नाही. तैसे सकळते वैभव अथवा कुळ जाती गौरव, जैसे शरीर आहे सावयव परी जीवची नाही. तसं कुळ जाती वैभव सगळ्या गोष्टी आता, परंतु जसं शरीर आहे सावयव परी जीव. शरीर चांगलं आहे परंतु त्याच्यामध्ये कसं आहे जीवच. सर्वा वैवी शरीर सांग परी विरहित एका जीवेर. सर्वांगाने सुंदर आहे शरीर चांगलं परंतु जीव नाही त्याच्यामध्ये, प्रेत पडलेलं आहे.
काय त्याचा उपयोग आहे प्रेताचा? आता त्याला राम बोलो बाई राम बोलो. अंग गोरे आणि तरुणे वरी लिहिले आहे लेणे की एक लेणी प्राणी सांडिले. गोर आहे तरुण आहे चांगलं आहे, पण आता प्राणच निघून गेलाय. पण त्याच्यावर अलंकार सुद्धा घातलेत माऊली म्हणतात. मृत जायचा शृंगारीला का गाडो तीर्थीना दिला, कडू दुधिया माकीला गोळे जायचा. तसा प्रकार आहे याचा. म्हणून तैसे माझी ये भक्तिवीन जळो ते जे आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्याप्रमाणे माऊली म्हणतात त्याचं जगणं कसं आहे. माझी ये भक्तिवीन, माझ्या भक्तीशिवाय जळो ते जे आले पण. माझी भक्ती खूप चांगला आहे, पण माझी भक्ती करीत नसेल ना तर त्याच्या जागण्याला आग लागो. जळो तेज आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काय. या पृथ्वीवर दगड नाहीत काय? तसं दगडासारखाच हा एक म्हणायचा. म्हणजे याला कशाची उपमा दिली? दगडाची. तुका म्हणे आयशी बुद्धी ज्याची जड आणि त्याहुनी दगड बरे देवा. किंवा मातेची या खोळे दगड आला पोटासी. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे तरी मातेची या खोळे दगड आला पोटासी. मनुष्य दे आयसा निध साधेल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. पण हे दगडाच्या जातीचं आहे. तैसे माझे भक्तिविन जळो ते जे आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काय. या पृथ्वीवर दगड नाहीत काय? आहेत. मग त्याचा काय उपयोग? एखाद्या वेळा दगडाचा तरी उपयोग होईल. बोला. भक्तिविन पशु कशाशी वाढला आणि सटविने नेला कैसा नाही. असा आहे. भक्ती नाही तर त्याचा पशु समजायचा. हा मग पशु तरी बरे. मग त्याच्यासाठी दृष्टांत देतात माऊली. हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळली तैसी पुण्य डावलोनी गेली अभक्ता ते. हिवराची दाट सावली. हिवराचं झाड असतं ना, काय खैर हिवर धामोडे वगैरे वगैरे. आता धामोडे वगैरे हे काटेरी झाडं आहेत. काटे असतात त्याला आणि खूप चांगले अणकुचीदार काटे असतात त्याला हिवराच्या झाडाला. हिवराची दाट सावली माऊली म्हणतात. आणि सावली इतकी दाट असते त्याची की थोडं सुद्धा का असं उघडं दिसत नाही कुठं त्याचे. इतकं ते असं झापळ म्हणतात त्याला. असं दाट असतं दाट. हिवराची दाट सावली पण सज्जनी जैसी वाळली. सज्जन म्हणजे शहाणा माणूस, सत्पुरुष. सज्जन माणूस त्या सावलीला कधी बसणार नाही. का बसणार नाही? तर त्या झाडा विकल्प असतो. विकल्प तिथं विकल्प आपल्याला माहिती आहे. आपण ऐकलेलं आहे काही गोष्टी. रामायणामध्ये खूप सुंदर विषय हाताळलेला आहे. अहो मंथरेचं सुद्धा रामावर खूप प्रेम होतं. कैकईचं तर होतच होतं, पण मंथरेचंही रामावर प्रेम होतं. पण घडलं काय? नेमकी फुलं आणण्यासाठी मंथरा कुठे गेली? बागेमध्ये गेली. आता बाग म्हटलं मोठ्याचा बाग म्हणलं तिथे सगळेच झाडं. राजाचा बाग आहे, सगळी झाडं तिथं बगीचे. आणि इकडं काय झालं होतं? राज्याभिषेकाची तयारी. ही सगळी तयारी चाललेली. रामाला वशिष्ठ देते मुहूर्ते. वशिष्ठ मुनीने मुहूर्त काढून दिलेला आहे. उद्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक. कारण राजा दशरथाने नुसतं आरशामध्ये पाहिलं. दररोज पाहत होते की नाही कोणाला माहिती. अहो त्या लोकांना टाईमच नव्हते. जनतेची सेवा करायचं हे त्यांच्या ध्यानामध्ये होतं. यायला कुठं गेस्ट हाऊसला त्याला थांबायचं वेळ होती या लोकांना. नुसतं आरशामध्ये पाहिलं महाराजा तर फक्त एक केस पिकलेला दिसला. एक केस पिकलेला दिसला, पांढरा झालेला दिसला. म्हणले आता आपण हे सांभाळायच्या लायक राहिलो नाही. कारण की केस पिकले म्हणजे बुद्धी चालत नाही ना माणसाची. जरा कर्णमुळी सांगू आली गोठी आयुष्याची शेवटी जवळ आली. मग आता राज्याभिषेक करायचा. मग वशिष्ठ देते मुहूर्ते. वशिष्ठ मुनी मुहूर्त काढून देतात आणि रामाचा राज्याभिषेक ठरलेला. आणि त्या फुलं आणण्यासाठी मंथरा कुठे गेली? बगीच्यामध्ये गेलेली.
आणि नेमकी दुपारची वेळ 12ची आणि कडक ऊन पडलेलं. बरं चैत्र मासच कडक ऊन पडलेलं, सूर्य मी म्हणून तपवतोय. आणि अशा वेळेला काय झालं की त्याला वाटलं की थोडं सावलीला बसावं म्हणून. कुणाला काय तर आशा निर्माण होते, सावली दिसली की थोडा वेळ 10-5 मिनिट तरी आराम करावा म्हणून. तसं त्या मंथरेला बी ते वाटलं की आपण इथं थोडा आराम करावा. पण बसली अशीच झोपली, डुकली लागली. डुकली लागली की लगेच ते काय झालं महाराजा, तिथं जो विकल्प होता, कारण तो विकल्प तो सुद्धा रामराज्यामध्ये जाण्यासाठी भीत होता. रामराज्यामध्ये कसा प्रवेश करावा, पण सगळ्या देवा 33 कोटी देवाचं नियोजन आहे सगळं. आता 33 कोटी देव म्हणजे खरंच 33 कोटी का? 33 प्रकारचे, कोटी को प्रकार काही हे आपल्याला वृत्ती प्रभाकरमध्ये तो विषय आलेला आहे. मग हे 33 कोटी देव कोणते? 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार, हे 33 असे 33 प्रकारचे हे देव. या सगळ्याचं हे होतं की आता म्हणजे आम्ही बंदीमध्ये पडलेलो आहे, रावणाचे आमची सुटका झाली पाहिजे म्हणून त्यांनी सगळ्यांनी विनंती करून त्या विकल्पाला तिथं पाठवलं. त्याला माहिती आहे आपण तिथं गेलो की आपली काय बरी गत नाही. मग नेमका त्या हिवराच्या झाडावर जाऊन बसला महाराजा आणि त्याची सावली त्या मंथरेच्या अंगावर पडली. आणि मग तिथून पुढं त्या मंथरेच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला आणि रामायण घडलं. हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळिली, का पुण्य डावलून गेली अभक्ता ते. म्हणजे त्या झाडावर विकल्प राहतो असं सांगितलेलं आहे. थोरा मोठ्याच्या मुखातून ऐकलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी. आणि ते झाड निषिद्ध म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून शहाणा मनुष्य त्या झाडाच्या सावलीखाली बसणार नाही. तैशी पुण्य डावलोनी गेली अभक्ता ते. त्याप्रमाणे पुण्य जे आहे ना ते अभक्ताच्या जवळ राहत नाही. पुण्य हे चांगलं आहे, ते अभक्ताच्या जवळ राहत नाही. कारण अभक्त जे आहे ना, अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय, आणि व्याघ्रवाडा गाय सापडली. तिथं शहाणा मनुष्य पुण्यवान मनुष्य कसा राहीन आणि राहिला. आता यानेच कसा दम धरला कोणाला माहिती, बिभीषणाने. तिथं एवढ्यामध्ये जरी असला, एवढी वावटळ सुरू होती तर रामनामाचा दीप त्याने तिथं लावलेलाच होता महाराजा. भक्तीचा दिवा त्या ठिकाणी काय होता तेवढ ठेवला होता बिभीषणाने. आणि म्हणून तैसी पुण्य डावलून गेली अभक्ता ते. अभक्तापासून काय होतं, पुण्य निघून जातात. अभक्त माणसाकडे पुण्य थांबत नाही. किंवा दुसरा दृष्टांत, निंब निंबोळी मोडून आला तरी तो कावळी अशीच सुकाळू झाला, तैसा भक्तिहीन वाढींनाला दोषाची लागी. निंब निंबोळिया मोडून आला. काही सीझन असतात महाराजा, फळाचे, फुलाचे, भक्ती करण्याचे सीझनच असतात ना. पहिला सीझन झाला आषाढी वारी, ते झालं की तिथून आलं की श्रावण मास लागला महाराजा. चातुर्मास सुरू झाला. श्रावण मासामध्ये तर न भक्ती करणारे बी धुंदीतच असते सगळे. भक्तीचा ऊत येतो त्यावेळेला, पूर येतो. ते झालं की नंतर काय, त्याच्या अगोदर काय असतं, श्रावण संपला की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आता ते लवकर यायला सुद्धा भेट असन पुढच्या वर्षी गणपती बाप्पा, कारण ते आता विटंबना झाली. 10 दिवस पुन्हा यावा का नाही हे त्याला काय म्हणजे शक्यता सुद्धा वाटत नसेल. सगळ्याच ठिकाणी नाही, काही ठराविक ठिकाणी सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम होतातच, त्याच्याबद्दल वाद नाही. पण बहुतांशी ठिकाणी विचित्रपणाच खूप वाढलेला आहे. आता याच्यात नव्हतं नवरात्रामध्ये नव्हतं, पण आता ह्या 4-2 वर्षामध्ये इतकं घुसलंय की विचारच नाही महाराज. आणि जे चांगले ठिकाणं आहेत ना त्या ठिकाणी मात्र चांगलेच कार्यक्रम करतात, त्या ठिकाणी चांगलीच कार्यक्रम केले जातात. कीर्तन, प्रवचन, पुन्हा देवी भागवत वगैरे अनेक ग्रंथ लावले जातात, कथा सांगितल्या जातात.
परंतु इतर ठिकाणी नुसतं ते नागणे असलेले गाणे लावायचे, नाचण्याचा धिंगाणा सुरू झाला आहे. मला वाटतं देवी कोपायची नाही तर काय प्रसन्न होईन का यांच्यावर सांगा तुम्ही. म्हणजे असं होतं याच्यामध्ये. म्हणून मग हे पुण्य होतंय का पाप हे म्हणजे आपल्यालाच कळायला अवघड अशा प्रकारचं आहे. माऊली म्हणतात की पुण्य लिंब निंबोळ्या मोडून आलं तर सीझन ते झालं की पितरपाठ. त्याच्यानंतर लगेच हे लागतं काय, हा हे नवरात्र उत्सव वगैरे वगैरे असे ते सीझनच आहे ना. हा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, ही सुगी हेची आम्हा सुगी आणि शोभा पांडुरंगी धनवटे. सुगी म्हणजे सीझन अशा प्रकारचं. तसं आंब्याचा सीझन, अंगुराचा सीझन असतो, आंब्याचा असतो, पेरूचा, त्याने हे आंब्याचा संपल्यानंतर मग लिंबाचा सीझन असतो महाराज. हे कडुलिंबाचं झाड आहे ना. पण जोपर्यंत हा सीझन सुरू आहे कोणता, अंगुराचा, आंब्याचा सीझन सुरू आहे, तोपर्यंत मात्र कावळ्याला काय होतं, मुखरोग होतो. मुखरोग हां हां द्राक्ष रसा आम्र रसा वेळे तोंड सडे वायसा का डोळे फुटती दिवसा डोडोळाचे. हा सीझन सुरू असताना त्या कावळ्याला काय होतो, मुखरोग होतो. द्राक्षाचा आणि आंब्याचा सीझन असल्यावर आणि तो सीझन संपला की मग निंबोळी मोडून आला आणि तो कावळी अशीच सुकाळू झाला. आता कावळा हा पक्षी आहे, कारण पक्षामध्ये काऊ, माणसात नाहो, आणि याच्यामध्ये श्रियात मालिन असे 4 सांगितलेत महाराज. पक्षामध्ये अतिशय हुशार पक्षी कोणता असेल तर कावळा. पुन्हा माणसामध्ये हुशार, स्त्रियामध्ये हुशार स्त्री कोणती असेल तर माळीन. आणि पशुमध्ये कोल्हा, पशवा नामच शृगाला, असे हे याच्यामध्ये सांगितलं. तसा हा अतिशय हुशार पक्षी कोणता, कावळा. अतिशय हुशार पक्षी, कारण इतका हुशार की दोषावरच बोट ठेवणार फक्त. दोषावर एखाद्या जनावराचं ढोपर जर नाळ जर पडलेली असेल, ढोपर फुटलेलं असेल ना त्याचं, तर नेमकं त्या ढोपराकडे त्याचं लक्ष. चांगलं असलं तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण का चोच मारता येत नाही, त्याची वेळ लागेल ना मग ते फोडण्यासाठी. मग ते फुटलेलं असलं की त्याच्यावर चोच मारणार. अशा प्रकारचा हा कावळा. आणि याचं सीझन कधी असतं तर निंबोळी पिकली रे पिकली, याला सुकाळ होतो त्यावेळेला. निंबोळी मोडून आला तरी तो कावळ्याशी सुकाळ झाला, तैसा भक्तिहीन वाढीनला दोषाची लागे. तर ते कावळ्यालाच त्याचा फायदा आहे. तैसा भक्तिहीन वाढीनला दोषाचे लागे. तसं भक्तिहीन जो मनुष्य आहे ना, त्याचं जगणं आहे, तो जो जगतोय तो कशासाठी, फक्त पापासाठी. दोष शब्दाचा अर्थ पाप, पापासाठीच त्याचं जगणं आहे. म्हणजे जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत पापच करतो, नवे मेल्यानंतर सुद्धा पापच करणार. त्याला दुसरी वृत्ती कुठून असणार. कारण सांगतात एक मनुष्य फारच खोडकर होता, म्हणजे भांडणच लावायचे बा, दुसरं काहीच नाही. त्याच्या जिंदगीमध्ये दररोज भांडणाशिवाय त्याला करमत नसो. मग त्याने विचार केला, तर आपण जर गेलो तर मग हे गाव तर रिकामं पडन ना, भांडणं लागणार नाहीत ना या गावामध्ये. मग मला काहीतरी युक्ती करूनच मारायचं. म्हणलं 4 माणसाला, शहाण्या माणसाला सांगून ठेवायचं की मी तर मरणारच आहे म्हणलं आता थोड्या दिवसामध्ये, आणि मी जर मेलो ना, मला ते तसं नेऊ नका, खांद्यावर नेऊ नका. मग काय करा, माझ्या गळ्याला दोर बांधा आणि त्या स्मशानापर्यंत ओढीत न्या म्हणले मला. त्याला वाटलं इतक्या दिवस त्रास दिला, पण आता तरी त्याला मला ती म्हणला प्रायश्चित्तातून मी मोकळा तरी होईन, असं प्रायश्चित झाल्यावर असं ओढीत नेलं म्हणजे थोडाफार तरी पापातून मी मुक्त होईल. केलं नाही ह्या लोकांनी. पाहिलं काही लोकांनी लगेच पोलिसला कळवलं, आलं सगळं गावच अटक. मग मेल्यानंतरही दोष सगळं गाव काय तर अटकच करून टाकलं त्याने तुरुंगामध्ये. आचारभंगाची हाडे
रूपती इंद्रिया पुढे हा मेला, पण ती क्रिया मात्र ती बरोबरच घेऊन जाणार, असा प्रकार आहे. तैसा भक्तिहीन वाढींनला दोषाची लागी माऊली म्हणतात. आणखी दुसरा दृष्टांत. का षड्रस खापरी वाढिले, वाढून चोहोटा रात्री सांडिले, ते सुनियाचे आईशे झाले जे आपरी. किंवा षड्रस अन्न केलं, खारट, आंबट, तिक्त, गोड वगैरे वगैरे 6 रस असतात ना, अशा प्रकारचे अन्न बनवले, सुग्रास अन्न तयार केलं. आणि ते काय झालं, वाढून चोहोटा रात्री सांडिले. तेव्हा एका हा खापरात भरलं नाही का षड्रस खापरी वाढले, खापरामध्ये वाढलं आणि वाढून चोहोटा रात्री सांडले, खापरामध्ये ठेवलं. हे कधी केलं जातं, तर एखाद्या माणसं घरामध्ये काही बरं नसेल ना, दुखत असेल तर त्याच्यावरून ते उतरून टाकताना बरं का. नाही तर ही पूर्वीची प्रथा असायची, ती याच्यामध्ये काय अंधश्रद्धा ज्याला म्हणतात, हे ताटगे तोटगे करायचे. एखाद्याचं दुखत असेल ना, ते अन्न शिजवायचं, त्या माणसावरून उतरायचं, ते खापरामध्ये टाकायचं, खापरामध्ये भरून उतरायचं, आणि रात्रीच्याला आमुषा किंवा शनिवार पाहून ते काय करायचं, चोहोट्यावर नेऊन ठेवायचं, की याचा आजार बरा झाला किंवा होईल बरा, अशा आशेने काय तर ते ठेवलं जायचं. वाढून आणि ते काय केलं, रात्रीच्याला ठेवलं. ते सुनियाचे आईशे झाले जे आपरी. आता त्याला बरं वाटन न वाटन तो भाग पुढचा राहिला, पण आता ते माणसाला खाण्याच्या योग्यतेचं ते अन्न राहिलं का नाही. मी फार थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकल्यात काही गोष्टी. मग आता हे अन्न काय तर षड्रस अन्न चांगलं आहे, अन्नाला दोष द्यायला जागा नाही, पण ते खापरामध्ये वाढलंय. ते खापरामध्येच का वाढलं, तर त्या माणसाच्या आजारी माणसाच्या अंगावरून उतरून टाकायचं होतं. मग चांगलं ताट कशाला खराब करायचं म्हणून खापरामध्ये ते वाढलं. आणि ते तसंच ठेवायचं, माघारी आणायचं नाही ना. त्याच्यामुळं ते खापरामध्येच हे केलं. आणि तिकडं मग चांगला मनुष्य ते खाईन का, मग ते उपयोगाला कोणाच्या येईल, सुनियाच्या. सुने म्हणजे काय, सुनी म्हणजे कुत्री. ते कुत्र्याच्या उपयोगा येईल, माणसाच्या उपयोगाला येणार नाही. सुनियाचे आईशे झाले जिया परी. तैसे भक्तिहीनाचे जिणे, जो स्वप्नी परी सुकृत नेने, तेने संसार दुःखासी अंतवने ओगरिले गा. तैसे भक्तिहीनाचे जिणे. तसं भक्तिहीन माणसाचं जिणं म्हणजे जगणं आहे, त्याचं जगणं. स्वप्नीही परी सुकृत नेणे म्हणजे जागृतीमध्ये तर पुण्य करीत नाहीच नाही, मग झोपी गेल्यावर कसं करणार. मग झोपी गेलाय, स्वप्न पडलंय, स्वप्नात तरी कसं पुण्य करणार. हा जो जागता जो अशीजे, जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेळ देखीजे त्याची स्वप्ने. जागा असताना मनुष्य ज्याचं चिंतन करतो आणि झोपी जातो, आणि झोपल्यानंतर मग तशाच प्रकारचं स्वप्न पडत असतं. तसं हे म्हणजे जीवन जागा असतानाच हा जर पुण्यकर्म करीत नाही तर स्वप्नामध्ये कसं काय करणार आहे. स्वप्नीही परी सुकृत नेणे, त्याने संसार दुःखाची अंगवणे ओगरिले जेवी. किंवा कुडं फाणे, संसार दुःखाची भाणे अवंतिले जेवी, असा पाठ आहे कुठं कुठं. म्हणून स्वप्नामध्ये हा पुण्यकर्म करीत नाही. मग त्यांनी काय केलं, संसार दुःखाला काय तर आमंत्रणच दिलं. संसार रूपी दुःख आहे नाही, पापकर्म करून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जेठरेशम, या संसार दुःखाला त्यांनी काय दिलेलं आहे, आमंत्रणच दिलेलं आहे त्यांनी. आता संसारातलं दुःख आहे हे दुसरीकडे कुणीकडे जाणार नाही, मग कोणाच्या वाट्याला येणार, त्याच्याच वाट्याला ते येणार. कारण का, त्याने जसं काय आमंत्रणच दिलंय. त्याला आवतनं म्हणतात खेड्यामध्ये आवतनं दिलं की जेवायला जावंच लागतं. नाही गेले तर मग नाराज होतील सगळे. पितर सुद्धा काय होतील, रुष्ट होतील ना.
आवतनं दिलं ना आपण गेलो नाही बा, मग त्यांचे पितर सुद्धा काहीतरी रुष्ट होतील, रागावतील. म्हणून आवताना दिल्यानंतर जावंच लागतं. म्हणून कुळ उत्तम नव्हावे, जाती अंत्यजय व्हावे, वरी देहाचे नावे पशुचेही लाभो. म्हणून कुळ चांगलंच असलं पाहिजे अशातला भाग नाही. कोणतंही कुळ असलं तरी चालेल, उत्तम कुळ नसलं तरी चालेल. जाती अंत्यजयही व्हावे. आता हे पुढच्या श्लोकाचं आहे, हो खालच्या श्लोकात. जातीने अंत्य जातीमध्ये जन्माला आलेला असला तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट, वरी देहाचे नावे पशुचेही लाभ. देहाच्या नावाने माणसाचाच देह असला पाहिजे अशातला भाग नाही. पशु पक्षाचा इतरही चालेल, देह कुठलाही असला तरी चालेल. म्हणजे उत्तम कुळाची गरज नाही, उत्तम जातीची गरज नाही, अंत्य जाती असली तरी चालते. आणि माणसाचाच देह असला पाहिजे अशातलाही भाग नाही तरी चालेल. पशुचेही लाभ, पशुचा देह असला तरी चालतो. आता उत्तम कुळातले उत्तम कुळ कोणतं आहे? हां, ब्राह्मण हे उत्तम कुळ. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तिथपर्यंत हे उत्तम कुळच म्हटलं जातं. म्हणजे याच कुळातला असला पाहिजे अशातला काही नाही. म्हणून उत्तम कुळ नव्हे, जाती अंत्यजय व्हावे. अंत्यच जात. आता अंत्यच जात हे जे 18 पकड जाती सांगितले आहेत ना, त्याच्यामध्ये काही जाती अंत्यज म्हणून अशा, म्हणजे जे पापकर्म करणारे आहेत, अधिक पापकर्म करणारे त्यांच्या काय झालं, अंत्यज जाती. किंवा या अंत्यज जातीमध्ये किंवा पाप योनीमध्ये विदुरजीचाही नंबर त्याच्यामध्ये लावलेला. आपल्याला माहिती आहे विदुरजीचा जन्म कसा झाला म्हणून, परंतु ज्ञानी पुरुष म्हणजे त्यांचाही उद्धार झालाच की नाही याच्यासाठी. जाती अंत्यजही व्हावे, वरी देहाचे नावे पशुचेही लाभो. कोणताही देह असला तरी चालेल. मग त्याच्यासाठी उदाहरण देऊन टाकलं. कोणतं? पाहे पासावजे हातीरू धरिले, तेने तया काकुळती माते स्मरिले, की तयाचे पशुत्व वाव झाले पातली किंवा पावली या माते. पशुचा देह कोणाचा? हत्ती. गजेंद्र तो हत्ती, सहस्र वरुषे, जळा माझी नकरे पिढीला, सुरती सांडले कोणी नाही साहे, आणि अंती वाट पाहे विठो तुझी. कृपेच्या सागरा माझ्या ना. आता त्या हत्तीचा देह कोणाचा? गजेंद्राचा, हत्तीचा. आणि त्या हत्तीच्या देहामध्ये त्या पूर्वजन्मातलं वैर, त्याचाच असणारा तो बंधू, आणि त्यांचं ते हाडवैर कोण? नक्र. तो जळामध्ये नक्र झालेला, आणि हत्ती हा वनामध्ये राहिलेला. आणि दोघांचा हाडवैर, एकमेकाचं नाव तर बाजूलाच राहू द्या, तोंड पाहायचं नाही, नाव घ्यायचं नाही, एकमेकाकडे पाहायचं सुद्धा नाही, मारक्या म्हशीसारखं. हे कोणाचं सांगतोय मी? हत्तीचं नकराचं सांगतोय. म्हणजे आपलं बोलावकच नाही. पण तो का म्हणे ऐसे आहे ती का हरी. आपल्यामध्ये सुद्धा असे काही आहेत. देवा याही तारी जीवासी, यांचा सुद्धा उद्धार कर. तेव्हा तो गजेंद्र हस्ती, जळा माझी नकरे पिढीला, सुरधी सांडले कोणी नाही साय, अंती वाट पाय विठू तुझी. आणि मग आपल्याला कोणी सोडत नाही. स्वैरे धायरे हे सगळे निघून गेले. आणि मग भगवंताचा त्याने काय धावा केला? कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. आणि मग हाकेला हाक देऊन परमात्मा धावून येतात. आल्याबरोबर त्या सुदर्शन चक्राने ते नकराचं काय तर बाजूला काढतात, ते याला हत्तीला सोडवतात. आणि नकराचा काय करतात? आता त्या बाजूला काढलं ना त्याला, मग तेवढ्यामध्ये विमान येतं आणि हत्तीला बसून चाललेलं असतं महाराज विमानामध्ये. नकराने सांगितलं, देवा थांबा, हो थांबा, फार थोर अन्याय झाला, थोर अन्याय झाला. म्हणलं काय झालं ग बाबा? नाही,
खूप मोठा अन्याय झाला. म्हणले हे सगळं यावर्षी पावसाने आमच्यावर अन्यायच केला मेघराजाने. म्हणले आता आम्ही आंदोलन करणार म्हणले तुमच्या नावाने, त्याच्याशिवाय आम्हाला काही मिळणार नाही ना. आणि बरोबर आहे ना, तक्रार केल्याशिवाय काय मिळणार आहे? ते काय सरसकट पंचनामा करतात काय? आपल्याला गोरगरीबांना तक्रारच करावं लागेल ना. आणि मग काय त्या नकराने तक्रार केली. म्हणले थांबा थांबा, आमची तक्रार आहे. म्हटले कोणाकडे? म्हटले आता तक्रार कोणाकडे करणार? मालकाकडेच तक्रार करणार. कोणाची तक्रार करणार? म्हणले तक्रार मालकाचीच आहे. म्हणले नाम मात्र तारिले गजेंद्राशी, नुसतं नावच घेतलं त्याने. का काय केलं? तुझी भक्ती केली काय त्याने? हत्तीने काही भक्ती केली कुठली? फक्त काय केलं, एक फुल भिरकावलं, हा झालं, आणि धावा केला. फक्त नाव घेतलं, त्याला नाव सुद्धा माहिती नव्हतं. तू देव आहेस हे सुद्धा माहिती नव्हतं त्याला. कोण होईल तो ब्रह्मांड चालक? हा आपणच हा का? असं नुसतं मोघम त्याने काय तर पुकारलंय तुला. नुसतं मोघम पुकारलं तर त्याच्यासाठी बसण्याला विमान आहे. आणि मला तर प्रत्यक्ष दर्शनच झालं ना तुझं. तुझं आजी तुझे रूप देखेल दृष्टी, मी डोळ्याने पाहिलंय तुला. पण डोळ्याने पाहिलं, पण माझ्या भक्ताचं काय केलं तू? पकडलं ना त्याला. केवढं मोठं पाप केलंस म्हणले. म्हणले साधू संत सांगतात हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. हे सगळे साधू संतांनी वेदांनी सांगितलेलं आहे. मी संताचे पायच धरले. मग संताचे पाय धरून जर उद्धार होत नसेल तर तक्रार कुणाकडे न्यायची म्हणले आम्ही. आता दौंडी झेंगट घेऊन हाती, आणि दौंडी पिटविन तीही लोकी. पतित पावन देवा परी तू मोठा घातकी. तू पतित पावन आहेस पण मोठा घातकी आहेस म्हटले. अशा प्रकारची दौंडी पीठ होणार नाही. रे थांब रे बाबा थांब, तुझाही उद्धार करतो, असा मूळ मुद्द्यावरही म्हटले तू. सांगण्याचं तात्पर्य की पाहे पा सावजे हाती धरले. सावजे म्हणजे कोणाला? ते सावज म्हणजे हा नकर. त्या नकराने काय केलं? हातीरू म्हणजे हातीला पकडलं. त्याने त्या काकुळती मातेस मरले. मग त्या सावजाने, कोणी नकराने काय केलं की काकुळती त्या हत्तीने, काकुळतीने काय कर माझं स्मरण केले की तयाचे पशु तो वाव झाले पातल्या माते. आणि मग काकुळतीला येऊन त्या हत्तीने फक्त माझं स्मरण केलं की कोणी मालक आहे का नाही बा, गरीबाचा कोणी पाठीराखा आहे का नाही, कोणी गरीबावर दया करणारा. नुसतं असं म्हटलं, काकुळती केली तर काय तर माझं स्मरण केलं भगवान म्हणतात. पै भक्ताचे नावे चतुष्पदादी आघवे वैकुंठीचे राणीवे योग्य केले. 4 पायाचं आहे. त्यांचा सुद्धा काय केला? उद्धार केला. म्हणून की तयाचे पशुत्व वाव झाले पातले आमाते. मग त्याचं पशुत्व व्यर्थ ठरलं का नाही? हा म्हणजे पशु असून सुद्धा त्याचा उद्धार झाला का नाही असा त्याचा अर्थ. म्हणजे माणसाचा तर होतोयच, पण पशु असून सुद्धा. आता हा पशु आणि तो सावज कोण? जलचर. ते पशुमध्येच मोडलं जातं. तेव्हा यांचाही काय झाला? उद्धार केला भगवान म्हणतात. आणि ते त्यांचं पशुत्व काय तर व्यर्थ ठरवलं की म्हणजे भक्तीसाठी पशुच पाहिजे अशातला भाग, म्हणजे माणूसच पाहिजे अशातला भाग नाही, पशु असला तरी चालेल. मग आता त्यासाठी माम ही पार्थ व्यापाश्रित्य योपिशो पाप योनय हा श्रियो वैशास तथा शूद्रास तेपी अंती परामगती. आता मागच्या 2 श्लोकामध्ये सुदूराचारी भक्ताचं वर्णन केलं. आणि हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये 4 प्रकारचे सांगितले. माम ही पार्थ व्यापाश्रित्य योपिशो पाप योनय हा श्रियो वैशास तथा शूद्रास तेपी अंती परामगती. मागचा एक प्रकारचा भक्त झाला 2 श्लोकामध्ये सांगितला सुदूराचारी. आता हा जो 32वा श्लोक आहे याच्यामध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितले. सगळे 7 येतं. याच्यामध्ये 4 प्रकार सांगितले. कोणते? भगवान म्हणतात माम ही पार्थ. पार्थ म्हणजे अर्जुनाला म्हणतात. पृथेचा मुलगा, कारण कुंतीचं दुसरं नाव पृथा आहे ना, त्या पृथेचा मुलगा म्हणूनही पार्थ म्हटलं जातं. किंवा मी पार्थ द्रोणाचा
केला, येणे धनुर्वेज मदतीतला, त्याने उपकारे का आभारेला वधितया ते. पार्थ म्हणजे अर्जुन महाराज. म्हणून हे अर्जुना, माम व्यापाश्रित्य म्हणजे माझाच आश्रय केलेले, मी सोडून त्यांचा दुसरीकडे आश्रय नाही. अन्य आश्रया नाम त्यागो इति अनन्यता. व्यापाश्रित म्हणजे अनन्य भक्त, अनन्य भक्ती करणारे. यापी ते सुद्धा पापयोनय हा शुहू, पापयोनीमध्ये जन्माला आलेले असले तरी चालतील. म्हणून पापयोनय हा एक प्रकार. त्याच्यानंतर श्रिय म्हणजे श्रिया हा दुसरा प्रकार भक्तातला. त्यानंतर वैश्य हा तिसरा प्रकार आणि शूद्र हा चौथा प्रकार. त्याचा म्हणजे या श्लोकामध्ये एकंदरीत 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. आता श्री आहे आणि त्याच्यासाठी पापयोनय वापरलाय असं नाही. वैश्य आहे त्याच्यासाठी पापयोनय वापरलाय अशातला भाग नाही. शूद्र आहे त्याच्यासाठी पापयोनय वापरलाय असं नाही. पापयोनय हा स्वतंत्र आहे, म्हणजे हा यांच्यासाठी वापरलेला नाही. मग तर हे बाकी नुसते सगळेच पापयोनय झाले असते. मग पापयोनीमध्ये ज्याचा जन्म झालेला आहे म्हणजे कुठलंच पापकर्म शिल्लक ठेवलेलं नाही. किंवा ऐसे होती तर उतरून लोहलोष्ट पाषाण. त्या मला वाटतं 16व्या अध्यायामध्ये फार सुंदर विश्लेषण केलेलं आहे. तानहम द्विषद क्रूरान संसारेषु नराधमान. म्हणजे त्यांना ते पाप योनीमध्ये अशा पापी लोकांना अशा प्रकारची मी शिक्षा करतो, असे ते पाप योना. किंवा आता सांगितलेलं आहे अविधीने ज्यांचा जन्म झालेला आहे, विधीने नाही, अविधीने ज्यांचा जन्म झालाय त्यांना पाप योनी म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट पशु पक्षी हे पाप योनीचे आहे. पशु पक्षी पुन्हा जलचर वगैरे हे सगळे कसे आहेत पाप योनी. दगडाचा सुद्धा जन्मच आहे, झाडाचा दगडाचा हे जन्मच येतं. आणि मग काय होतं, हे सगळे पाप योनी येतं. मग असे जरी असले तरी त्यांचा सुद्धा काय होणार, उद्धार होणार. मग आता त्याच्यासाठी पाप योनी याच्यासाठी आपल्याला याचा नेमका अर्थ कळला काय आहे ती, की पाप योनी हा एक प्रकार झाला भक्ताचा. त्याच्यानंतर श्री हा एक प्रकार, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारचे 4 प्रकारचे भक्त झाले. कारण पाप योनी जर म्हटलं असतं हे सगळे तर त्याच्यात मग वैश्याचा नंबर लागणार नाही ना. कारण वैश्याला द्विजन्माचा अधिकार दिलेला आहे. मग ते पाप योनी कसे काय, वैश्याची मुंज केली जाते ना. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हां यांना द्विजन्म म्हटलं जातं ना. मग ब्राह्मणाची मुंज होते, क्षत्रियाची होते आणि वैश्याची मुंज होते. मग वैश्य पाप योनीमध्ये घेतला तर चालणार नाही ना. कारण ज्याचं म्हणजे मुंज होते त्याला पाप योनी म्हणता येणार नाही, म्हणून वैश्य घेतला. मग आता ते पाप योनी कळले. आता वैश्य म्हणजे कोण, आता स्त्री म्हणजे कोण. स्त्री म्हणजे हा जन्मच आहे स्त्रियांचा. हा पुरुष आणि स्त्री ह्या 2च जाती आहेत ना. आणि ती तिसरी एक भलती भलते जाती म्हटलं जातं ना, ती एक जात. त्यांनाही म्हणजे दोष देण्याचं नावं ठेवायचं काही कारण नाही. कारण का कसं आहे, हे पूर्वजन्मकृत अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी असतात. आपल्याला वाटतं ती तसं झालं मग ते चांगलं देवाला करता येत नव्हतं का. पूर्वी कुठलं तरी पाप आणि त्या पाप कर्म भोगण्यासाठी प्रत्येकाला जन्म मिळाला. आगा कर्मी जाई ओरावे तैती सुखदुःखी फळावे आणि त्या ते भोगावया यावे देहाय का. स्त्रीजन्म आता स्त्रियांना विचारा, स्त्रीजन्म चांगला आहे का, चांगला आणि स्त्रीजन्म बघा सगळे म्हणणार नाही. अहो देवानेच घेतलाय तुमचा अवतार. कारण देवाला घरोघर जाता येत नाही. प्रत्येक घरी देवाला जाता येत आहे का. शंख चक्र गदा पद्म धारण करून त्याला सगळ्याच्या घरी जाता येईल का.
हां, मग माता भगिनीच्या रूपामध्ये परमात्माच. आणि आता सध्याला तर विचारायचंच नाही महाराज, हा नवरात्र सुरू आहे त्याच्यामुळं अधिकच महत्त्व आहे माता भगिनीला. हे सगळे देवीचेच रूप आहेत. म्हणजे स्त्रियामध्ये देवी नाही का? हां हां, संतांना सुद्धा त्यांनी जन्म दिलाय ना. आणि देवाला सगळ्यांना जन्म देणार. आणि त्या म्हणतात नाही नाही नाही, स्त्री जन्म चांगला नाही. उलट चांगला आहे, भूषण मानायला पाहिजे. उलट देवीने तुमच्याच रूपामध्ये आली ना, पुरुषाच्या रूपामध्ये कुठे देवी आली महाराजा. पण बरोबर आहे, त्यांना वाटत असेल की खूपच जन्मामध्ये त्रास आहे, स्त्री जन्मामध्ये त्रास आहे हे मान्यच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. पण चांगला नाही अशातला भाग नाही. कारण स्त्रीच नसेल तर जन्म ही सृष्टीची खंडित होय ना परंपरा. सेवा, सगळ्यांची सेवा, हे आपल्याला वाटतं हो. हे आपल्याला वाटतं, परंतु जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. ज्या वेळेला स्त्री जन्म घेऊ त्यावेळेला कळतं की किती त्रास आहे म्हणून. पण त्रास जरी असला तर ते सगळ्यांची सेवा घडते. त्याच्यामुळं म्हणजे पुण्य जन्माला घालण्याचाच तो पुण्यही त्यांच्यापासूनच निर्माण होत आहे. मग याहीपेक्षा पुढे जाऊन सांगायचं का, सध्याला जो धर्म सांभाळलाय ना, धर्म फक्त माता भगिनीने सांभाळलाय महाराजा. क्वचित असतील काही न सांभाळणाऱ्या, क्वचित, परंतु माता भगिनीने धर्म सांभाळलेला आहे महाराजा. कारण धर्माला जन्म देणाऱ्याच त्या आहेत. आणि म्हणून स्त्री आणि पुरुष म्हणजे स्त्री जन्म झाला, स्त्री असली तरी चालेल. तिचा आता स्त्री या ठिकाणी का वापरलेला आहे त्याचं कारण वेदामध्ये स्त्रियांना महत्त्व दिलेलं नाही. न शूद्राय मतीम दद्यात, शूद्रालाही महत्त्व दिलेलं नाही. कारण म्हणून तो तुकोबरायला सुद्धा म्हणाला, घोकाय अक्षरण मज नाही अधिकार, याच ती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य. या तिने शूद्र वैश्याचा व्यवसाय केला, आधी तो अगोदरच आमच्या कुळामध्ये देव होतं. हे आत्मचरित्रच तुकोबरायाने सांगितलं, फार थोरला अभंग आहे महाराजांना. म्हणून वेदाचा अधिकार नसल्यामुळे ते संस्कृतच्या भानगडीमध्ये पडले नाही. त्यांनी गाथा तयार केली, पंचम वेद तयार केला. राव द्या, वेद नका का द्यायना अधिकार, पण गीतेमध्ये मात्र सगळ्यांना अधिकार दिलेला आहे. आपण तोच विषय आपला सुरू आहे 18व्या अध्यायामध्ये. आणि इथंही तोच विषय आहे की भगवंताने गीतेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या सगळ्यांना अधिकार दिलेला ज्ञानप्राप्तीचा. आणि म्हणून वैश्य आणि शूद्र शेती करतो, व्यापारधंदा करतो म्हणून त्याला काय म्हणायचं, वैश्य म्हणायचं. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. शेतीवरी जगाचा पोशिंदा. पण जगाचा पोशिंदाच आज किती अडचणीमध्ये आलाय पहा महाराजा. सगळे गेलो, आता ज्याचं जळतंय त्याला कळतं महाराजा, ज्याचं जळतंय त्याला कळतं काय चाललंय म्हणून. आपण त्या भागामध्ये जा जिथं जिथं अतिवृष्टी झाली ना, त्यांची अवस्था पहा महाराजा काय आहे म्हणून. म्हणून त्याला वैश्य म्हणतात. वैश्य जगाचा पोशिंदा आज अडचणीमध्ये आला. आणि सगळे याच्यावर शेतकऱ्यावर अवलंबून आहेत महाराजा. सगळ्यांचं जीवन हे कोणावर अवलंबून आहे, फक्त शेतकरी, फक्त शेतकरीच. अहो मी 5-25 वर्ष शेती केली घरी. संस्थेमध्ये शिक्षण झालं, गेलो गावाकडं, लग्न, शेती. पण आता दुसरे माणसं एके दिवसात एक पुरुष काम करायचं, मला 2 दिवस लागायचे करायला. मला लागण आता पण करायचंच. आणि जाड काम दुसऱ्याकडून करून घ्यायचं. आणि शेतीमध्ये त्यातल्यात असा पाऊस पाणी आल्यानंतर काय त्रास असतो महाराजा, भयंकर अतिशय त्रास सोसावा लागतो ते धान्य सांभाळीत असताना. असून तेव्हा वैश्य आणि शूद्र म्हणजे सगळ्याची काय सेवा करणार या 3 वर्णाची. म्हणून असे भगवान म्हणतात, शूद्रश ते पिया आणि ती परांगती. हे असे जरी असले तरी पण ते माझ्या स्वरूपाला काय होतात, प्राप्त होतात. कसे प्राप्त होतात तर ती भक्ती करून प्राप्त होतात. वास्तविक अवस्था त्यांची तशी आहे, पण ते भक्तीला लागलेले इथं. आणि भक्तीला लागलेले असल्यामुळे त्यांचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही.
अनुताप तीर्थी नाहाला नाहोनी मजा तो आला सर्व दुष्कृती मागं ओवी गेली ना आपली दुष्कृती आहे, पण अनुताप तीर्थामध्ये त्याने काय केलंय स्नान केलंय पवित्र झालाय आणि नाहून काय झाला आता माझ्यामध्ये आलेला आहे आता त्याचा उद्धार तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरुत निघाला तयाचे जीवित आयले थडी आले म्हणून बुडाले पण जीवी वाया गेले शेवटली भक्ती हो का दुराचारी आणि मुखी गाता हरी पवित्र तो आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी वेदालाही टाळवतं वेदालाही तो कमीपणा वाटला आणि या गीतेच्या रूपाने वेदच प्रगट झालेला आहे म्हणून जी उणीव होती म्हणून आता वेदाला नावं ठेवायला हरकत म्हणजे ठेवायचं नाही वेदाने पंक्ती प्रपंच केला असं आता म्हणायचं नाही कारण गीतेच्या रूपाने तो चाललं नाही आणि पंक्तीभेद केल्यावर काय होतं ते वेदाला माहिती आहे साधू संतांनी सुद्धा खडसावून सांगितलंय काय पंक्तीभेद केल्यावर काय होतं नामदेवरायांना विचारा नामदेवराय म्हणतात पंक्ती भेदकेची मरतील पोरे किंवा पती मरे बाळपणे पंक्ती भेद करणारी जर महिला असेल ना तर तिची मुलं लहानपणीच मेले जातात त्याचे कारण का पंक्ती भेदकेची मरतील पोरे मी सांगत नाही नामदेवराय म्हणतात आणि पती मरे बाळपणे बाळरांडो होते ना पंक्तीभेद केलेला पूर्वजन्मात आता माहिती नसतं आपल्याला ते पूर्वजन्मात काय केलेलं आहे म्हणून असा प्रकार आहे आणि म्हणून माऊली म्हणतात इतके वाईट आहेत किती आगा नावे घेता ओखटी ते अवघेया आधमाची शिवटी ते पाप योनीही किरीटी जन्मले जे त्यांचं नाव घेणं सुद्धा पाप आहे महाराजा पाप म्हणजे दुःख त्यांचं नाव घेणं सुद्धा दुःखाला कारणीभूत होते असे काही लोक आहेत आता हे दहशतवादी हे खून वगैरे करणारी लोक यांचं नाव घेणं सुद्धा वाईटच आहे का नाही म्हणजे पापच आहे ना ते नावे घेता ओखटी ते सुद्धा वाईट आहे जे आघवे आधमाचे शेवटी अतिशय शेवटी आधमातले आधम ते पापयोनी किरीटी जन्मले जे अशा पापयोनीमध्येही अर्जुना ज्यांचा जन्म झालेला आहे पाप्यातले पापी लोक आणि त्या पाप्यांच्या घरी ज्यांचा जन्म झालेला आहे आता पहा ना वेश्या व्यवसाय करणं हे पापच आहे की नाही खून करणं हाणामाऱ्या करणं वगैरे वगैरे हे सगळं पापच हत्या करीत राहणं हे पापच आहे आणि अशा पाप कर्म करणाऱ्याच्या घरी जन्म झालाय ते पाप योनीही किरीटी जन्मले जे म्हणजे हे सगळे लोक पाप योनीमध्ये जन्माला आलेले आहेत ते पाप योनी मूर्ख ऐसे जे दगड परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे असे पाप योनी आहेत ते मूढ आहेत मूढ म्हणजे मूर्ख म्हणजे शतमूर्ख काय जितक्या पदव्या लावायच्यात तर मूढ हा भगवान म्हटलेले आहेत ना न माम दुष्कृतीनो मूढा हा असे मूर्ख असणारे मूर्ख ऐसे जे दगडासारखे असे आहेत खरे ते परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे पण माझ्या ठिकाणी दृढ माझ्या ठिकाणी त्यांचा जो भाव आहे जी भक्ती आहे दृढ भक्ती आता शबरी मातेच्या घरामध्ये काय चाललेलं होतं आई वडील नातलग जन्म हे पाप योनीमध्ये आणि कृत्य सगळं तेच चाललेलं आहे ना परंतु अशा ठिकाणी शबरी मातेच्याच ठिकाणी भक्ती निर्माण झाली महाराजा आणि तिचा उद्धार झाला परी माझ्या ठाई दृढ सर्व एकच आशा की प्रभुराम
कारण मुनी के वचन समुझी जे भाई, कंद मूल फल सुरसाती दिए राम कह जाने, प्रेम सहित प्रभु खाए बारंबार बखान. एकच मातंग ऋषींनीच धामाला जाताना आता सगळी सेवा केलेली तिने प्रसन्न शबरीने सांगितलं, गुरुदेव आपण चालले पण माझं काय. तर त्यावेळेला सांगितलं, शबरी प्रभू रामचंद्राचा अवतार होणार आहे. तिथून पुढे हजारो वर्षाने अवतार झाला महाराज आणि तुला भेट देणार आहे. तिथं तुला हे देवाला भेट दिलं आणि तुझा उद्धार करतील महाराजा. परी माझ्या ठाईत तेव्हापासून हजारो वर्ष महाराजा नुसतं मुखामध्ये राम राम श्रीराम श्रीराम, दुसरा काही उद्योगच नाही महाराजा. दुसरं काहीच करायचं नाही. आलेच ना प्रभू आणि उद्धार केलाच का नाही. शबरी के बेरे सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगाए, परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. त्याच्यानंतर वाल्या कोळी, आताचा नाही बरं का. मी रामायणाच्या अगोदर ज्यांनी रामायण तयार केलं ते सांगतोय मी. ज्यांनी काय केलं, केले रामायण रामादे, रामाच्याही अगोदर ज्यांनी रामायण तयार केलंय त्याचं. बरं हे काय, कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. रामाला त्यांच्या लिखणीप्रमाणे वागावं लागलं महाराजा. हा, बोलीला वाल्मिक तैसेची करीन आणि वर्तोनी दावीन नामा म्हणे. ठिकठिकाणी प्रसंगाला म्हणले वाल्मिकांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला तसं करावं लागेल. इंद्रजिताला म्हणले जिवंत करायचं ठरलं. लगेच हनुमंताने त्यांनी सगळ्यांनी सल्ला दिला ना, म्हणजे रामायण पाहावं लागेल आपल्याला. कारण तर लक्ष्मणाचा जाव आहे म्हटल्यानंतर त्याला जिवंतच करायला पाहिजे ना. कारण लक्ष्मण म्हणजे शेषाचा अवतार आणि सुलोचना म्हणजे शेषाची कन्या आणि नात्याने कोण झाला, इंद्रजित जावाई झाला ना लक्ष्मणाचा. मग आता आपलीच मुलगी विधवा होती, त्याला जिवंत करायला पाहिजे. तयारी चालली ना सगळी. आता रामाचाही नाही विलाज, पण सांगितलं बाकीच्याने. म्हणले रामायणामध्ये पहा बरं काय त्याच्यामध्ये जिवंत केलेलं आहे कसं म्हणून. म्हणले जिवंत केलेलं नाही, म्हणले राहू द्या. असे ते वाल्मिक ऋषी पूर्वाश्रमातले पाप्यातले पापी, पण वाल्याचा कोण झाला, वाल्मिक ऋषी झाले ऋषी. परी माझ्या ठाई दृढ, एकच नारदाने सांगितलं काय, फक्त राम जप करा. त्याला राम म्हणता येत नव्हतं, सवय लागलेली मारा 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 अशी सवय लागलेली. पण मारा 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 ते राम सोयीचा आपोआपच होतंय ना राम. मग काय तर परी माझ्या ठाई, एकच इच्छा की नारदाने सांगितले राम जप करायचा फक्त, बाकी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. मग असा ना पापी. मग एवढं जयाचे वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेची रूप, जयाचे मन संकल्प माझाची वाहे. हा पुढील विषय पुढील प्रवचनामध्ये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.